गौरी पार्वतीचं एक नाव महालक्ष्मी आहे. गावगड्यात लक्ष्मी आई म्हणून सर्वार्थानं रूढ शब्द संबंध महाराष्ट्रात हे नाव पूर्वापार वापरलं जातं. लक्ष्मी आईचं वाहन नंदी आहे. गजांत लक्ष्मी हे भगवती पार्वतीचं एक रूप आहे. लोकदेवता लक्ष्मी आई व व्यापारी लोकांची पणिदेवता यातून त्यासमोर इतर देवतांचं धार्मिक जीवनात स्थान निर्माण झालं. ज्येष्ठा आणि गौरी अशा दोन देवींचं पूजन या प्रसंगी केलं जातं. गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौरवर्णाची, तर ज्येष्ठा गौरी पूजन असा उल्लेख का केला जातो, तर ती भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर गौरी आगमन, तर ज्येष्ठ नक्षत्राला गौरी पूजन होतं. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. शेतीसंबंधी कृषी संस्कृती विकास करण्यामध्ये पार्वती, गौरी व शिव महादेवाचं मोठं योगदान आहे. शेतीच्या आधीची रानटी अवस्था, अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धनधान्यांनी संपन्न कांतिमान असलेलं जीवन, या दोन अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे पार्वती गौरीने विकसित केलेली कृषी संस्कृती. हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे. म्हणूनच अनेक कुटुंबात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात. पूर्वी ताटात मावणार नाही तितके पदार्थ करण्याची परंपरा होती. हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्याविषयी तिला प्रार्थना केली. त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापलं सौभाग्य प्राप्त झालं म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या. आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपात अनेक घरात गौरी महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतींसह त्यांची मुलेही, एक मुलगा आणि एक मुलगी मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, तर कोणी मातीची बनवितात, तर कोणी कागदावर देवीचं चित्र काढून त्याची पूजा करतात. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.